नमस्कार, मी अर्चना डेहनकर। संपूर्ण देशामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे। प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रतिष्ठापित होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण असताना संपूर्ण मंदिरांमध्ये देखील त्या आनंदाचा उत्साह साजरा करण्यात येत आहे। याच नागपूरमध्ये आगाराम देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने देखील पुढच्या 5 दिवसामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा आज पहिला दिवस म्हणून रांगोळीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या रांगोळीच्या स्पर्धेमध्ये साधारणतः 80 लोकांनी महिलांनी पार्टिसिपेट केलं। चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेपासून तर राम मंदिराच्या प्रतिमेपर्यंत असे सगळेजण आपल्या भावना रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करत आहे। उद्या देखील हनुमान चालीसा असेल, रामरक्षा पठण असेल, अशा सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आहे। विशेष करून या ठिकाणी उल्लेखित आहे की आगाराम देवी मंदिर ट्रस्टने हे असं ठरवलं की 22 तारखेला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी सगळ्या माता भगिनींना आरतीचं थाली घेऊन यायची आहे आणि त्याची स्पर्धा देखील या ठिकाणी ठेवलेली आहे की एक थाली सजवून जो आणेल त्याला या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे। वेशभूषे जे पारंपरिक वेशभूषेमध्ये येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी आगाराम देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे। विविध कार्यक्रमांमध्ये विशेष करून महिलांकरता या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सगळ्या माता भगिनींचा आहे। त्याकरता मी आगाराम देवी मंदिर ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टींचं मनपूर्वक अभिनंदन करते।